सक्सेसफुल लेक्चर्स आपण पाहिले. पार्ट 1 आयडिया ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, पार्ट 2 हर्ट्झ फोटोइलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट. नाउ स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण फोटोइलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट जो हर्ट्झचा एक्सपेरिमेंट आहे त्या हर्ट्झच्या एक्सपेरिमेंटची ऑब्झर्वेशन्स वी आर गोइंग टू डिस्कस. Observations of photoelectric experiment. So observations of photoelectric experiment हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे, महत्वाचा आहे. बिकॉज पहिलं ऑब्झर्वेशन वरून ठरणार आहे की व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. फोटोइलेक्ट्रिक इफेक्टच्या ऑब्झर्वेशन्सला लेनार्ड्स ऑब्झर्वेशन्स सुद्धा म्हणतात. लिनार्ड ऑब्झर्वेशन. लिनार्ड्स ऑब्झर्वेशन. तर लेट अस सी फर्स्ट ऑब्झर्वेशन. इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ फोटोइलेक्ट्रिक करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी. हा जर ग्राफ प्लॉट केला, अल्ट्रावायलेट लाईट इन्सिडेंट झालेली आहे. इथं बघितलं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये की अल्ट्रावायलेट लाईट इन्सिडेंट झाली, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले, फोटॉन्स इन्सिडेंट झाले, फोटॉन्स बंबार्ड झाले, ह्या मेटलमध्ये ॲब्झॉर्ब झाले आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर आले. तर ह्या लाईटची फ्रिक्वेन्सी अलॉंग एक्स ॲक्सिस प्लॉट केली आणि जे इलेक्ट्रॉन्स इमिट झाले त्याचा जो करंट तयार होईल तो करंट फोटोइलेक्ट्रिक करंट, फोटॉन्समुळे तयार झालेला इलेक्ट्रॉन आणि त्या इलेक्ट्रॉनमुळे तयार झालेला फोटोइलेक्ट्रिक करंट हा आपण वाय ॲक्सिसवर प्लॉट केला. व्हॉट वी सी दॅट ॲट झिरो फ्रिक्वेन्सी नो करंट. इथं काहीच नाही आहे, ब्लँक आहे ग्राफ. इथं झिरो फ्रिक्वेन्सीला करंट नाही आहे. फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो. सर्टन फ्रिक्वेन्सी आल्याशिवाय ॲट सर्टन फ्रिक्वेन्सी आल्याशिवाय म्हणजे इथं आपण वाढवत गेलो, वी गो ऑन इन्क्रीजिंग. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत गेली. फोटोइलेक्ट्रिक करंट इथंपर्यंत झिरोच आहे, काहीच नाही आहे, नथिंग इज देअर. एक सर्टन व्हॅल्यू, एक ठराविक व्हॅल्यू ह्या इन्सिडेंट लाईटची एक अशी फ्रिक्वेन्सी न्यू झिरो, ह्या इन्सिडेंट लाईटची अशी फ्रिक्वेन्सी न्यू झिरो अशी एवढी फ्रिक्वेन्सी, एवढी मिनिमम फ्रिक्वेन्सी की ज्या फ्रिक्वेन्सीची लाईट इथं इन्सिडेंट झालेली आहे इट इमिट्स द फोटो इलेक्ट्रॉन. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट जस्ट स्टार्ट व्हायला पाहिजे. ह्या फ्रिक्वेन्सीला फोटोइलेक्ट्रिक करंट जस्ट स्टार्ट. द मिनिमम फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट रेडिएशनची मिनिमम फ्रिक्वेन्सी, ह्या लाईटची मिनिमम फ्रिक्वेन्सी ॲट विच फोटो इलेक्ट्रॉन्स आर जस्ट इमिटेड. फोटो इलेक्ट्रॉन्स हे जस्ट इमिट व्हायला सुरू होतील आणि फोटो इलेक्ट्रिक करंट स्टार्ट्स इन द सर्किट. फोटो इलेक्ट्रिक करंट ह्या सर्किटमध्ये स्टार्ट होईल. दॅट इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ह्याला म्हणणार आहे आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. इट इज शोन बाय न्यू नॉट और न्यू झिरो. मग फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो, थ्रेशोल्डपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी इन्क्रीज वाढत गेली, करंट वाढत जाईल इन द सर्किट. करंट इन्क्रीजेस. सो फ्रिक्वेन्सी लेस दॅन थ्रेशोल्ड, फोटोइलेक्ट्रिक करंट झिरो, नो करंट, सर्किटमध्ये करंट तयार नाही होणार. अँड फ्रिक्वेन्सी अबव थ्रेशोल्ड, न्यू ग्रेटर दॅन न्यू नॉट. फ्रिक्वेन्सी above threshold, frequency
gives maximum photoelectric current maximum होईल in the circuit, and at mu is equal to nu naught. Exactly, at mu is equal to nu naught, photoelectric effect just starts. So photoelectric effect हा ह्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. प्रॉपर्टी नंबर 2, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन आणि फोटोइलेक्ट्रिक करंट. लाईट रेडिएशन्स, ह्या लाईटचे रेडिएशन्स जेव्हा या सरफेसवरती इमिटर प्लेटवरती इन्सिडेंट होणार आहे तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहे. इलेक्ट्रॉन्स विल कम आउट. मग येणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी ऑफ दिस रेडिएशन, येणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी आणि इमिट होणारे इलेक्ट्रॉन्सचा इलेक्ट्रिक करंट, फोटो इलेक्ट्रिक करंट, यामधलं रिलेशन. द ग्राफ इज स्ट्रेट लाईन. फोटोइलेक्ट्रिक करंट प्लॉटेड along the y-axis and intensity of radiation along x-axis. What we see, the graph is a straight line. Graph straight line means increase in intensity, incoming light, incident होणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी वाढत गेली, photoelectric current increases. Property number 3, a very typical property. Photoelectric effect is instantaneous, क्षणात होणारा. There is no time of lag between incidence of photons, incidence of light and emission of electron. Means photon incident झाले की पटकन इलेक्ट्रॉन्स इमिट होतात in 10 raised to -9 seconds. In 10 raised to -9 seconds. Means ही प्रोसेस व्हेरी इन्स्टंटेनियस आहे. 10 raised to -9 सेकंड मध्ये ही प्रोसेस संपून जाते. प्रॉपर्टी नंबर 4, व्हेरिएशन ऑफ फोटोइलेक्ट्रिक करंट. जो करंट इथं तयार होणार आहे एक्सपेरिमेंट मध्ये, तो फोटोइलेक्ट्रिक करंट इज प्लॉटेड अलॉंग द वाय एक्सिस अँड द एक्सेलरेटिंग व्होल्टेज, इमिटर प्लेट आणि कलेक्टर प्लेट यांच्यामधलं व्होल्टेज हे अलॉंग वाय एक्सिस प्लॉट करतोय. सो अलॉंग द वाय एक्सिस इट इज पॉझिटिव्ह प्लस V, along the minus y axis, minus x axis, it is the negative. प्लस एक्सिस प्लस V, मायनस एक्सिस मायनस V. इकडे पॉझिटिव्ह व्होल्टेज आपण घेऊया, इकडे निगेटिव्ह व्होल्टेज घेऊया. सो लेट अस डील अबाउट द आयडिया फॉर दिस. Generally we know emitter is negatively charged, याला निगेटिव्ह व्होल्टेज दिलेलं आहे, and collector is positively charged और पॉझिटिव्ह त्याला कनेक्शन दिलेलं आहे. लाईट रेडिएशन ह्याची फ्रिक्वेन्सी न्यू आहे, इन्सिडेंट झाली, इलेक्ट्रॉन्स इमिट झाले. हा फिनॉमिना आपण बघतोय 3 लेक्चरमध्ये पाहतोय. तर फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इन्सिडेंट झाली, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले, इलेक्ट्रॉन्सचा करंट तयार झाला. इनिशियली इमिटर निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, कलेक्टर पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे. इथं बाहेर पडणारा इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज, बाहेर पडणारा इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह रिपल्शन आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन, म्हणजे इमिटर इलेक्ट्रॉन्सना इमिट करेल, कलेक्टर इलेक्ट्रॉन्सना अट्रॅक्ट करेल आणि फोटोइलेक्ट्रिक करंट तयार होईल. तो फोटोइलेक्ट्रिक करंट मी प्लॉट करतोय अलॉंग वाय एक्सिस आणि ह्या दोन प्लेट मधलं इमिटर कलेक्टर मधलं व्होल्टेज V, पोटेन्शियल डिफरन्स अलॉंग द एक्स एक्सिस. सो इनिशियली कमी आहे व्होल्टेज ह्या दोन प्लेट्स मधलं,
photoelectric current is minimum. Voltage increases, photoelectric current increases. Voltage increases, photoelectric current increases. म्हणजे PD वाढत गेला, पोटेन्शियल डिफरन्स वाढत गेला, फोटोइलेक्ट्रिक करंट वाढत जाईल आणि ठराविक लिमिट पर्यंत वाढेल, ठराविक लिमिट पर्यंत वाढेल, त्यापुढे वाढणार नाही. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स इमिट होत राहतील, इलेक्ट्रॉन्स बाहेर येत राहतील, इलेक्ट्रॉन्सचा करंट तयार होत राहील. हा फोटोइलेक्ट्रिक करंट एका लिमिट पर्यंतच वाढेल विथ इन्क्रीजिंग द पोटेन्शियल डिफरन्स आणि आफ्टर दॅट इट रिमेन्स कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट राहील. नंतर तुम्ही कितीही व्होल्टेज इन्क्रीज करा, नंतर तुम्ही ह्या पुढे कितीही व्होल्टेज इन्क्रीज करा, हा व्होल्टेज किती जरी वाढवला तरी इलेक्ट्रॉनचा तयार होणारा करंट हा कॉन्स्टंट राहील. इट विल रिमेन कॉन्स्टंट, इट विल रिमेन कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट राहील. किती जरी व्होल्टेज वाढलं तर फोटोइलेक्ट्रिक करंट रिमेन्स कॉन्स्टंट. that is called as saturation current. We call it as saturation current, constant current. आता खरा फेनॉमेना आहे. ना व्होल्टेज रिव्हर्स करतोय, व्होल्टेज कमी करतोय, व्होल्टेज डिक्रीजेस, करंट डिक्रीजेस, व्होल्टेज डिक्रीजेस, करंट डिक्रीजेस, व्होल्टेज डिक्रीजेस, करंट डिक्रीजेस. डिक्रीज करता करता व्होल्टेज झिरो गेलं, व्होल्टेज वेट झिरो, पण फोटोइलेक्ट्रिक करंट झिरो होत नाही. लेट अस सी प्रॉपर्टी इथं आहे. एवढा करंट शिल्लक आहे अजून. ह्या इमिटर कलेक्टर मधलं व्होल्टेज झिरो केलं तरी सुद्धा इथं करंट झिरो झालेलं नाहीये. म्हणजे काय दाखवतं? इट शोज दॅट व्होल्टेज नाही लावलं तरी हा इफेक्ट होणार आहे. व्होल्टेज लावल्यामुळं इलेक्ट्रॉन्स बाहेर नाही पडलेले, बट इलेक्ट्रॉन्स आर इमिटिंग, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत आहेत ह्या सुटेबल फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशनच्या, लाईटच्या फ्रिक्वेन्सीमुळं. म्हणजे लाईट बंबार्ड झाली, लाईट इन्सिडेंट झाली तर इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. सो हा फिनॉमिना आहे. म्हणजे हे इफेक्ट दाखवतो इथं व्होल्टेज तुम्ही जरी झिरो ठेवलं तरी चालतं. जर फोटॉन्स इन्सिडेंट होत असतील, फोटॉन पडत असतील तर इलेक्ट्रॉन्स बाहेर येणारच, इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार. जोपर्यंत फोटॉन पडतात तोपर्यंत इलेक्ट्रॉन्स इमिट होत आहेत. आता फोर्सफुली बळजबरीनं फोटॉन जरी पडले तरी इलेक्ट्रॉन्सला आपलं थांबवायचं आहे. वी आर ट्राईंग टू स्टॉप द इलेक्ट्रॉन्स. मग हे जे व्होल्टेज आहे आता रिव्हर्स करायचं आहे. विल रिव्हर्स इट, पॉझिटिव्ह विल रिव्हर्स इट. इमिटर प्लेट पहिला निगेटिव्ह होती, नाव कनेक्टेड टू पॉझिटिव्ह पोटेन्शियल, आता याला पॉझिटिव्हला जोडली. एनोड दॅट इज कलेक्टर प्लेट पॉझिटिव्हला होतं, आता याला निगेटिव्हला जोडलं. द रिव्हर्स विल बी द इफेक्ट. निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जो इमिट होणार आहे तो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह अट्रॅक्शन होईल. इमिटर जो इमिट करणारा होता तो इलेक्ट्रॉनला आता इमिट करणार नाही, तो मागं ओढण्याचा प्रयत्न करेल, इलेक्ट्रॉन रिव्हर्स येण्याचा प्रयत्न होईल. अँड कलेक्टर जो इलेक्ट्रॉन घेत होता तोच रिपेल करेल, बिकॉज इथं चार्ज निगेटिव्ह आहे आणि इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह रिपल्शन. म्हणजे नाव इन दिस केस कलेक्टर इलेक्ट्रॉनला घेणार नाही, रिपेल करेल, आणि इमिटर इलेक्ट्रॉनला सोडणार नाही, मागं ओढेल. म्हणजे हा पाथ ऑफ द इलेक्ट्रॉन स्टॉप होत जाईल. म्हणजे व्होल्टेज कमी करत गेलो, निगेटिव्ह करत गेलो, फोटोइलेक्ट्रिक करंट गोज ऑन डिक्रीजिंग. व्होल्टेज निगेटिव्ह केलं, पोलॅरिटी रिव्हर्स केली, व्होल्टेज निगेटिव्ह करत गेलो, करंट डिक्रीजेस 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 आणि फायनली बिकम्स झिरो. इथं फोटोइलेक्ट्रिक करंट झिरो होईल आणि ज्या व्होल्टेजला फोटोइलेक्ट्रिक करंट झिरो होतं इट इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल, द पोटेन्शियल ॲट विच फोटोइलेक्ट्रिक करंट बिकम्स कम्प्लिटली झिरो. फोटोइलेक्ट्रिक करंट ज्या व्होल्टेजला कम्प्लिटली झिरो होतं इट इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल और कॉल्ड ॲज कट ऑफ पोटेन्शियल और कॉल्ड ॲज रिटार्डिंग पोटेन्शियल. मग हा ग्राफ पहा, फिगर 14.5 टेक्स्टबुकनुसार. ह्या ग्राफमध्ये हीच आयडिया पुढं एक्सटेंड केलेली आहे. आता लाईटची फ्रिक्वेन्सी तर एकच लाईट आहे. आता डिफरंट लाईट्स वापरूया. फर्स्ट लाईट फ्रिक्वेन्सी न्यू 1.
सेकंड लाईट फ्रिक्वेन्सी न्यू 2, थर्ड लाईट फ्रिक्वेन्सी न्यू 3. फ्रिक्वेन्सी बदलून लाईट रेडिएशन बदलले. पहिली फ्रिक्वेन्सी न्यू 1, त्यापेक्षा फ्रिक्वेन्सी वाढवली न्यू 2, त्यापेक्षा फ्रिक्वेन्सी वाढवली न्यू 3. फ्रिक्वेन्सी गोज ऑन इन्क्रीजिंग. आत येणाऱ्या लाईटला डिफरंट लाईटनी बदललं. पहिली लाईट दुसऱ्या लाईटनी बदलली, दुसरी लाईट तिसऱ्या लाईटनी बदलली आणि प्रत्येक वेळेला इथं फ्रिक्वेन्सी वाढवत नेली तर इथं काय फरक पडतो, स्टॉपिंग पोटेन्शियलवरती काय चेंज होतो, दॅट वी हॅव टू सी हिअर. सो स्टॉपिंग पोटेन्शियल बघा, फ्रिक्वेन्सी न्यू 1 लहान आहे न्यू 2 पेक्षा, न्यू 2 लहान आहे न्यू 3 पेक्षा. फ्रिक्वेन्सी स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी ह्यामध्ये काय रिलेशन आहे. फ्रिक्वेन्सी वाढत गेली, स्टॉपिंग पोटेन्शियल हे निगेटिव्हली वाढलं, पण मॅग्निट्यूडमध्ये व्हॅल्यूमध्ये कमी असणार आहे. म्हणजे इथे न्यू 1ला स्टॉपिंग पोटेन्शियल V01, न्यू 2 फ्रिक्वेन्सीला स्टॉपिंग पोटेन्शियल V02, न्यू 3ला स्टॉपिंग पोटेन्शियल न्यू03. ही निगेटिव्ह वाढली व्हॅल्यू पण ॲक्च्युली मॅग्निट्यूडमध्ये कमी होत गेली. सिन्स इथं जर -1 असेल, इथं -2 असेल, इथं -3 असेल, तर -3 ही व्हॅल्यू -1 पेक्षा लहान असणार आहे. सो दिस इज द व्हेरिएशन ऑफ फोटोइलेक्ट्रिक करंट with stopping potential, retarding potential and the saturation current and frequency also. See property number 5. प्रॉपर्टी नंबर 4 पर्यंत पाहिलं आपण की कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम, लाईट रेडिएशन एमिट होऊन इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणं, बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी ही मॅक्झिमम की ओनली डिपेंड्स upon the frequency of radiation and independent of the intensity of radiation. Einstein's equation ह्यावरतीच बेस असणार आहे. आइन्स्टाईन्स इक्वेशन हे असं प्रूव्ह होईल की ज्यामध्ये इंटेन्सिटी नसणार आहे तर फ्रिक्वेन्सी असणार आहे. बाहेर पडणाऱ्या ज्या स्पीड इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात त्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. ही आपली 5th प्रॉपर्टी. नाउ प्रॉपर्टी नंबर 6. इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन जर डबल केला तर फोटोइलेक्ट्रिक करंट डबल होईल. इफ द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज डबल्ड, सॅच्युरेशन करंट सो डबल होईल, फोटोइलेक्ट्रिक करंट सो डबल होईल. व्हाय? इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ फोटॉन्स. जितके नंबर ऑफ फोटॉन्स जास्त असतील तितकी इंटेन्सिटी जास्त असेल. मोर नंबर ऑफ फोटॉन्स मीन्स मोर इंटेन्सिटी. फोटॉन्स जास्त असतील इंटेन्सिटी जास्त असणार आहे. मग इंटेन्सिटी जास्त असेल तर फोटॉन वाढणार, फोटॉन वाढले इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस. प्रॉपर्टी नंबर 7 मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी सेपरेटली सुद्धा 2 मार्क्सला विचारतील आणि ऑब्जेक्टला सुद्धा ही प्रॉपर्टी महत्वाची आहे. तर ह्या प्रॉपर्टीमध्ये बघा, फोटो करंट इज प्लॉटेड अलॉंग द y एक्सिस and the voltage along the x axis. जो सेम ग्राफ आपण प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये घेतला, सेम ग्राफ. फरक असा आहे की इथं आपण इंटेन्सिटीचं व्हेरिएशन बघतोय आणि ग्राफ नंबर प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये आपण फ्रिक्वेन्सीचं व्हेरिएशन बघितलं. आता इथे इंटेन्सिटी बदलायची आहे. लाईटची इंटेन्सिटी पहिली I1 आहे, इंटेन्सिटी वाढवली I2, इंटेन्सिटी अजून वाढवली I3, इंटेन्सिटी लो टू हाय केली. लाईटची इंटेन्सिटी कितीही वाढवा, लाईटची इंटेन्सिटी कितीही वाढवा, स्टॉपिंग पोटेन्शियल, रिटार्डिंग पोटेन्शियलची व्हॅल्यू बदलत नाही. सो इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, रेडिएशनची इंटेन्सिटी ही स्टॉपिंग पोटेन्शियलवर डिपेंड नसते किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल हे रिटार्डिंग पोटेन्शियल इलेक्ट्रॉन्सना कम्प्लिटली थांबवणारं, फोटोइलेक्ट्रिक करंट कम्प्लिटली झिरो करणारं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल आणि इंटेन्सिटीमध्ये कुठलाही रिलेशन नाही आहे. सो द नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 8. इथं ह्या प्रॉपर्टीमध्ये आपण स्टॉपिंग पोटेन्शियल घेतोय अलॉंग y एक्सिस. प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये आपण जी स्टॉपिंग पोटेन्शियल पाहिली ती स्टॉपिंग पोटेन्शियल इलेक्ट्रॉनला स्टॉप करणारं, इलेक्ट्रॉनचा करंट फोटोइलेक्ट्रिक करंट कम्प्लिटली झिरो करणारं जे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे ते y एक्सिसवर प्लॉट घेतला आणि फ्रिक्वेन्सी आता x एक्सिसवर घेतली.
आणि आपण मेटल सरफेस बदलले, फोटोइलेक्ट्रिक ट्यूब मधला मेटल ए असेल तर आता मेटल बी घेतला, मेटल सी घेतला, असे नंबर ऑफ मेटल्स घेतले. तर पहिल्या मेटलचा ग्राफ स्ट्रेट लाईन, दुसऱ्या मेटलचा ग्राफ स्ट्रेट लाईन. फॉर एक्झाम्पल जर आपण पहिला मेटल ए सोडियमने घेतला, सोडियम, आणि मेटल बी हा रुबिडियम घेतला. सोडियम मेटलला आपण परफॉर्म केलं एक्सपेरिमेंट, आणि रुबिडियमला किंवा स्ट्रॉन्सियमला किंवा फ्रान्सियमला किंवा सीझियमला या मटेरियलला आपण इथे चेक केलं. मेटल ए सोडियम, मेटल बी सीझियम, मेटल सी रुबिडियम, मेटल डी फ्रान्सियम, मेटल डी, मेटल ई अँड सो ऑन. जेवढे मेटल्स आपल्याला ते चेक करता येतील आपण चेक केले. व्हॉट वी सी, मेटल ए चा ग्राफ स्ट्रेट लाईन, मेटल बी चा ग्राफ स्ट्रेट लाईन, दोन्ही दोन पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल असतो हे आपल्याला माहिती आहे. मी यावरून काय समजतं, यावरून समजतं ह्या लाईनचा स्लोप इक्वल आहे, पण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इथं वेगळी आहे. द फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, मेटल ए ची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, मेटल बी ची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे. म्हणजे डिफरंट मेटलला डिफरंट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि डिफरंट मेटलला डिफरंट स्टॉपिंग पोटेन्शियल. मेटल बदललं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी बदलेल. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रॉपर्टी नंबर 1 की जिथं आपण पाहिलं एवढी फ्रिक्वेन्सी लाईटची की इलेक्ट्रॉन जस्ट इमिट व्हायला सुरू होतात, ती फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिफरंट असते डिफरंट मेटलला, आणि स्टॉपिंग पोटेन्शियल सुद्धा डिफरंट असतं डिफरंट मेटलला. लास्ट प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी नंबर 9, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. फोटॉन्स बंबाळ केल्यानंतर बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन्स की जे इलेक्ट्रॉन्स फोटोइलेक्ट्रिक करंट तयार करणार आहेत, ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स depends only on the intensity of radiation, intensity, and not on the frequency. Frequency वर डिपेंड नाहीये, फक्त आणि फक्त इंटेन्सिटी वर डिपेंड आहे. सो देअरफॉर फ्रिक्वेन्सी जर लार्जर असेल, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर फ्रिक्वेन्सी मोठी असेल, कंडिशन मात्र अशी आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे नंबर ऑफ फोटॉन्स वरती वाढतील, नंबर ऑफ फोटॉन्स हे इंटेन्सिटी वरती वाढतील. बट फ्रिक्वेन्सीचा रोल इम्पॉर्टंट आहे की सर्टन लिमिटची थ्रेशोल्ड वाली फ्रिक्वेन्सी जर नसेल किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा फ्रिक्वेन्सी कमी असेल, हा इफेक्टच होणार नाही. प्रॉपर्टी नंबर 1 वन्स अगेन रिवाइज करून बघा व्हिडिओमध्ये की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी फ्रिक्वेन्सी पाहिजे तर प्रोसेस जस्ट स्टार्ट होईल, आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा फ्रिक्वेन्सी जर ग्रेटर असेल तर आणि तरच फोटोइलेक्ट्रिक करंट मॅक्सिमम असेल.